2-3 घंट्यापासून पायी चालू राहिला, कसं वाटू राहिलं सांग? बसतं काय? आणि मला आता ज्ञानूची कदर येऊ राहिली. आता बसवत नाही तुले, चाल खे मोकळ्या चालले बघा, पंढरपूर चालले बा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग काही वेगळा होणार आहे, कारण की आज ज्ञानूची माझी शर्यत लागली. आज आमच्या थोडीशी गाडीवर भांडणं झाले अकोल्याला जाता जाता. तर ज्ञानू गाडीवरून उतरला रागा आणि मला म्हणे की बा आता जेव्हापर्यंत तू मला सॉरी नाही म्हणशील आणि तू मला म्हणशील नाही की गाडीवर बस, तेव्हापर्यंत मी गाडीवर बसणार नाही. आता कमीत कमी 10 किलोमीटर झाले मी ज्ञानूला पायी आणलं आणि तोही एवढा ॲटिट्यूड आला आहे की तो गाडीवर बसून नाही राहिला. आता पाहू शेवटपर्यंत तो का अकोलापर्यंत पायी येते काय. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी. आपण तर त्या दिवशी पालखीच्या दिवशी खामगाववरून शेगावला आलो पायी 18 किलोमीटर होतो फक्त. तरी एवढे पाय दुखले, 3-4 दिवस पाय दुखले, मला चालता येत नव्हतं. हे पाय इथून येऊ राहिले, हे बावल्यासारखे येऊ राहिले. पाहू काय आता. पण हे शेवटपर्यंत जातात की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही, कारण की मला नाही वाटत की हा ज्ञानू शेवटपर्यंत जाईल. खूप जास्त अंतर आहे. आपल्याला ते असं व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला खूप सोपं वाटते, पण खूप कठीण काम आहे, सोपं नाही. आता आपण विचार ज्ञानू पाटील काय म्हणणं आहे तुमचं? अरे काय म्हणणं आहे ज्ञानू पाटील तुमचं या विषयावर? कुठे चालले? म्हटलं आता आपले पोरं चालू थकले असतील, तर मी नागझरीला आलो होतो दर्शन आले. तर म्हटलं आता याच्यासाठी हे आपण चिप्स आणि हे ज्यूस वगैरे घेऊन घेतलं. अरे बापरे बाप. मित्रांनो, आता कसं करत नागझरी क्रॉस केला आणि आता रेल्वेचा पूल क्रॉस केला नागझरीचा. आता हे पहा रेल्वे झाली. आता बघा किती विहंगम दृश्य आहे एकदम हे रेल्वेचं. तुम्ही पाहू शकता आता इथून रेल्वे जाणार आहे. 1 मिनिटात सपोर्ट करा तुम्ही. आता इथून रेल्वे अरे तिकडे गेली काय? अरे इथून दिसत नाही रेल्वे. आपला पट्टा पडला, जाऊ दे. बाकी आहे इथून पुढे गेलं की नाही, इथून हे पुढे गेलं जरासा किंवा इथं आला. आता नागझरी लोक आलो आपण. जरासा आहे आता 1 किलोमीटर अशी. चला घ्या. आता रस्त्यानं येता मी पायी पुढे येऊन थांबलो. आपला एक मित्र भेटला इथं. पा जय गजानन माऊली. ए भाऊ, अरे पाय तर घरी इकडे भाषा आहे. अरे एवढा मोठा माणूस तुला आवाज देऊ राहिला, हा पाहून बी नाही राहिला, हलकट देऊ राहिला का बा? हे दुसरे कुठे गेले? गडी, अरे आवाज तर दे रे. एवढा बोगसा म्हटलं की मी म्हणणारच नाही त्याला की गाडीवर बस म्हणून. तोही एवढा ॲटिट्यूडवाला आहे की तो म्हणजे मी म्हटल्याशिवाय तो गाडीवर बसणार नाही. मी एवढा खतरनाक आहे की मी त्याला म्हणणारच नाही गाडीवर बस म्हणून. पाहू ना केव्हापर्यंत येते पायी. आता पहा हा रस्ता पुरा मोकाट आहे, कोणीच नाही या रस्त्यावर. पण आता आपण पाहूचाच की ज्ञानूची पाटील की किती आहेत. ज्ञानू येत नाही. तू जर म्हणशील तर मी बसवतो ना तुले. सॉरी म्हण ना. अरे सॉरी म्हणायचा विषय नाही, मी बसवतो ना तुले. सॉरी म्हण. सॉरी. अरे तर मित्रांनो, मी आता थोडंसं पुढे जाऊन थांबतो, कारण की याच्यासोबत हळूहळू गाडी चालू मी इला कावलो. पण आता विषय असा आहे की आपल्याला त्याला गाडीवर बसायचंच नाही आहे. मी तर त्याला म्हटलं सॉरी म्हणणार बा तू, तर तू हालतच्यानं चालला नाही जात की नाही, तू सॉरी म्हण, मी तुला बसवतो. पण तो नाहीच म्हणून राहिला. नाही म्हणून राहिला तर पाय बा मग काय आता पाय दुखतील बरं चालता. पाटील पाटील. अरे पण पाय दुखतील ना. 1 मिनिटात गाडीवर बसतो. अरे पण पाय दुखतील ना तुझे. पाय आहेत पाय. नाही पाय आताही बसतं काय? पाय दुखू राहिले असतील. शेतकरी आहे. शेतकरी माहिती आहे का तुला? कायले म्हणतात तर शेतकरी आहे. 10 आणि 15 किलोमीटर पैदल शेतकरी. हरबट बा तुम्ही तर बसा. अरे कावा राजा एवढा दोस्त नाही काय? पाटील आम्ही. अरे मेलोले का? तर मित्रांनो, आता थोडं अंधार पडू राहिला. तुम्ही पाहू शकता थोडं अंधार पडायला सुरुवात झाली. आणि मला आता ज्ञानूची कदर येऊ राहिली. तर असं वाटते की बा त्याला एक वेळा विचारा की बा तू बसतं काय, कारण की मला कदर येऊ राहिली आता त्याची. आता शेवटी मित्र आहे, मित्राची कदर तर येणारच आहे. अशी इच्छा आहे की आता बसून घ्या त्याला गाडीवर. पण मी बसवणार नाही, कारण की त्याचा ॲटिट्यूडच एवढा आहे. मी बसवणार तर नाहीच. बसतं काय? सॉरी. अरे बस ना. सॉरी म्हण ना. बरं बा ठीक आहे बा. आता त्याचा ॲटिट्यूड कमीच नाही होऊ राहिला तर मी काही बसवणारच नाही. मग चालू दे आता. अंधारात चाल की कुठ लोक बी चाल. आता बसवत नाही तुला. चाल खे मोकळ्या. अंधार होऊ राहिला, बसता काय? मस्त हरिपाठ ऐकत येऊ राहिले रस्त्यानं. आता पहिले म्हणतो की बाबू अर्ध्या घंट्याचा हरिपाठ नाही, 2 घंट्याचं कीर्तन होईल तरी तुम्हाला बसवत नाही गाडीवर. ज्ञानू अर्ध्या घंट्याचा हरिपाठ नाही, 2 घंट्याचं कीर्तन होईल पाहिजो. बापा रे काही चालले बघा, पंढरपूर चालले बा. आता हरिपाठ संपलं, आता दुसरे गाणे लागले तरी काही गाडीवर बसवणं नाही आहे. हरिपाठही संपलं बाबू, कीर्तनही होऊ राहिलं. सांग बसतं काय? अरे बसतं का रे? नाही म्हणते बा तो. पाहा आता काय तर तू पाहतो ना केव्हापर्यंत जातो बाबू पायी. ये पा ह्या चालला हा हलका. अरे अंधार होऊ राहिला रे. बस रे ज्ञानू रे. बसतं काय? नाही.
अंधार उराला पाय रस्ता दिसून नाही राहिला काही इचू काट्याचं बसतं का सांग. शेतकरी हो. वावरात जातो रात्री हे काय काढला हात रस्ता आहे. तू आता थकला बरं पाय बरं. नाही तसं इतक्या लवकर. अरे मेलोले का. चाल बा मग आता 2-3 घंट्यापासून पायी चालू राहिला कसं वाटू राहिलं. हा नॅनू. ज्ञानोबा माझा. शेवटी मित्रांनो मलाच नॅनोची कदर आली. मी त्याला म्हटलं की बा जाऊ दे आता मी तुला माफ केलं तू काही सॉरी म्हणू नको. शेवटी आता बस बा गाडीवर 4-5 घंट्यापासून पायी चालू राहिला पोरगा. हे बा शेवटी बसला तो गाडीवर. आता कसं आहे जाऊ दे आता. तर मित्रांनो शेवटी मलाच नॅनोची कदर आली. मी म्हटलं बा कसं आहे नॅनो तू काही सॉरीगिरी म्हणू नको तुला गाडीवर घेऊन चालतो बा. शेवटी मॅच त्याला सॉरी म्हटलं आणि गाडीवर बसवलं. आता कसं आहे मित्रासाठी असं करायला लागते. आता तुमच्या आयुष्यात असे पावले मित्र आहेत ते हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. शेवटी त्याला गाडीवर बसवलं बा आता गाडी चालतो चालले बा आता शेवटी काय करणार.